हा महासंग्राम बुधवारपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. खास करून मी ज्यांचे आभार मानेन संपूर्ण पाचोरकरांचे. कारण मित्रांनो तुम्हाला एखादी स्पर्धा जर भरवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मैदान उपलब्ध करावं लागतं. परंतु जेव्हा आयोजकांना मैदान उपलब्ध नव्हतं तेव्हा परत आकाश जाधव आणि ऑल कंपनी तेव्हा पाचोरकरांचा आम्ही संपर्क साधला की आम्हाला हे मैदान मिळेल का हे स्पर्धा भरवण्यासाठी. तेव्हा मात्र त्यांनी कुठलाही आम्हाला अडथळा दिला नाही की नाही म्हटलं नाही आणि हे आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. कारण का जर हे तुम्ही मैदान उपलब्ध करून दिलं नसतं तर कदाचित ह्या स्पर्धा तुम्ही आज पाहिल्या नसत्या, ही स्पर्धा तुम्ही पाहिली नसती. त्यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद आभारी आहे आयोजकाच्या वतीनं. आणि खास करून हे मैदान उपलब्ध करूनच नाही तर त्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं. तसेच दिलीपजी दलवी असतील, विनोद दोदडे असेल, निलेश नामकुडा असेल, वैभव असेल, तसेच रोहित असेल, विशाल असेल, यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार आहे. यावेळेस आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झाले. धाव संघ जाऊन पोहोचले ते म्हणजे 17. पहिल्या षटकात बघितलं तर 17 धावा आल्या. त्याच्यानंतर बघितलं तर पहिल्या षटकात बघितलं तर 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदेशाने. आणि दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे तो म्हणजे नागेश. मार्गेश धाव संख्या 18. यावेळेस खराब चेंडू पंच आमच्याकडे वळतील. वाईटच्या रूपाने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. पुढचा चेंडू असेल मार्गेश याचा. यामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला मार्गेश याच्याकडनं. धाव संख्या झाली म्हणजे संघाची 19. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित या षटकातील दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मार्गेशाला, स्ट्राईकला आपण पाहतोय विजयाला आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विनोद याला. बघूया पुढचा चेंडू असेल मार्गेशाचा. आतापर्यंत 19 धावा झाल्यात. यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे फेके पण धावची तो होईल का. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि धाव संख्या दोन्हीवरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. इथून पाहायला गेला तर बरोबर 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. आपण जो सामना पाहत आहोत तो म्हणजे आईगावदी गायगोठा वर्सेस आईगावदी पालिवली. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम स्वतंत्र स्वीकारलं पालिवली या संघानं आणि बॅटिंग साठी आमंत्रण केलं आईगावदी गायगोठा या संघाला. आईगावदी गायगोठा या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 21. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु चांगला फटका सुद्धा आहे. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगलं बॅकअप सुद्धा होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली म्हणजे 22.
पाचुरखा गावातील एक गोड व्यक्तिमत्व अरुणजी सापटे यास मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये मी सर स्वागत करतो या आयोजकाच्या वतीनं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पद्धती म्हणजे 22. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर होईल अनिकेत जाधव याला पाहतोय. बघूया आतापर्यंत यावेळेस चांगला चेंडू हाताला परंतु यावेळेस खराब चेंडू असेल नो चेंडू पंच आम्हाला स्कोअरचे पंच आम्हाला दर्शक गुरु किरकिरा. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे संघाची 25. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या झाली. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकातील. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झाली 26. पुढचा चेंडू असेल यावेळेस जोरखस मारण्याचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि खाली राहिला. त्यामध्ये चेंडू मात्र निघून गेला निर्धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 26. आतापर्यंत अनेकांच्या गोलंदाजी बघितलं 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहत असताना आपण पाहतोय अनिकेत याला. पुढचा चेंडू असेल उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस जेलची संधी आहे आणि इथे मात्र जेल मात्र सोडला जातोय. फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आता मात्र उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला. अनिकेत जाधव आता पण काय गोलंदाजी पाहायला भेटते. रोज 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा जेलची संधी. पुन्हा एकदा मयूर. पण इथे मात्र कोणीही प्रयत्न केला नाही. इथपर्यंत तिसरी धावचा प्रयत्न असेल की धावची संधी. इथे मात्र गडी बाद होईल. इथे मात्र 2 धावा समाधान होणार. धावसंख्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. पाचुरखे गावातील एक गोड व्यक्तिमत्व ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलं. विनोदजी दोदडे याचकडनं या मंडळाला 2 बॉक्स बॉल दिलेत. तर त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. तर त्यांनी तसेच जी उत्कृष्ट फलंदाजी आपण ट्रॉफी बघतो ती स्वर्गीय मीनाबाई दोदडे पाचुरगा याचकडनं लाभलेले आहे. त्यांचं सुद्धा या जगात मध्ये नाहीत परंतु
खूप चांगलं देणगीदाराने काम केलंय. 18 चेंडू आणि 30 धावाचं लक्ष ठेवले. 30 धावाचं लक्ष ठेवले. धन्यवाद निलेश भोईर. दुपारच्या विसाव्यानंतर अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवर, आजच्या दिवसात उपस्थिती दर्शवलेले सर्व 10 संघ, स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले दूरवरून लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 मध्ये मी समालोचक संदीप गावंड सरचं स्वागत करतोय. मॅच या सत्रामध्ये आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील हा मॅच आहे आई गावदेवी गायगोठा विरुद्ध आई गावदेवी पालिवली. असा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी गायगोठा टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 29 आणि 30 धावांचा पाठलाग करण्याकरता आता 2 बॅटर 2 फलंदाज उतरलेत आई गावदेवी पालिवली टीमचे, ज्याच्यामध्ये आपण बघतायत आदेश जाधव आणि गणेश भोईर हे 2 खेळाडू असतील. स्ट्रायकिंग कडे आपण बघतायत गणेश भोईर या खेळाडूला, नॉन स्ट्रायकिंग कडे आदेश जाधव आणि विनोद गोलंदाज आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलताना धावा मिळतील असं वाटतंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. बॅटर या खेळपट्टीवर 3 धाव पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय पाहायला मिळालं. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांशी धावसंख्येचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 3. प्रत्येक षटकामागे 10च्या सरासरीने जायचं आहे. आता आपण टॉस लॉट सुद्धा उडवतोय. साई स्पोर्ट्स उसगाव चालू सामन्यातील एक प्रतिनिधी या ठिकाणी असतील. विनोद तयार झालाय, मात्र ऑफ स्टंपर सफल होऊन चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये भिरकावून दिलंय. चेंडू काय थांबत नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळतील नवाचार. माजी आमदार चषक खणखणीत चौकार. मला वाटतं डीजेचं व्होल्टेज कमी होतं, त्यामुळेच आमचं व्होल्टेज या ठिकाणी वाढवावं लागेल. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धावफलकावर ते 7. गायगोठा आणि पालिवली टीमचा एक प्रतिनिधी या साई स्पोर्ट्स उसगाव टीमला याआधी बाय मिळाले. म्हणजेच इथे 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. 2 चिठ्ठ्यांमधून पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती बाय असेल की खेळेल. पहिली उचलली जाणारी चिठ्ठी बाय असेल आणि खाली राहिलेली चिठ्ठी ही साई स्पोर्ट्स उसगाव संघाविरुद्ध खेळेल. माफ करा, वाघोबा स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळेल. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा संघाविरुद्ध खेळेल. नुकताच काय घडलंय तर इथे 6 धावा बॅटरनी खेचल्यात. षटकार धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या झाली आहे धावफलकावर या षटकाराच्या मदतीनं 13. स्कोर मूव्स ऑन 13. ड्रॉ आपण करतोय. पहिली उचलली जाईल ती बाय असेल आणि जी राहील ती वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा संघाविरुद्ध खेळेल. लक्षात घ्या. वाघोबा
आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता कोणती चूक नाही झाली, विकेट गोलंदाजाला मिळाली, विकेट डाऊन. 13 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. 13 for 1. चिठ्ठी उचलले, पहिली चिठ्ठी जी असेल ती बाय असेल. बघूया कोणत्या टीमचं नाव त्याच्यामध्ये येतोय. विजेता संघाला बाय असेल म्हणजेच मॅच आपण बघणार आहोत साई स्पोर्ट्स उसगाव आणि वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने या काटेकी टक्कर असेल हा मॅच, कारण एकाच गावामधून बिलॉंग करणाऱ्या दोन टीम्स पाहायला मिळतील आपल्याला. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, धावसंख्या 13. नवीन बॅटर आला विजय जाधव. विजय जाधव या नावाचे मी टेनिस क्रिकेटमध्ये 3 खेळाडू आपण बघितलं. विश्वनाथ जाधव यांचे बंधू विजय जाधव धानेम संघामधून खेळत आहेत. गोखिरे संघामधून विजय जाधव, संतोष जाधव यांचे बंधू गोखिरे संघामधून खेळताना बघितलं. कोळेगोटातील अतिशय चांगले सक्षम खेळाडू. इनसाइड आउट जागा बनून खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फटकाभर 13 धावा. बरेचसे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी आहेत. मागेच काही वेळापूर्वी लोखंडे साहेबांना आपण बघितलं, खूपच चांगली क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे सवड काढून ते उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मी कैलास उरांडे साहेबांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते टॉस सुद्धा होतोय. कैलासजी उरांडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये साई स्पोर्ट्स उजगाव आणि वाघोबा स्पोर्ट्स उजगाव. आता हा मिडल स्टंपवरचा चेंडू होता. ऑफ स्टंपवर शफल झाला बॅटर आणि फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला कळून काढलं जात आहे. फाईन फाईन अँड फाईन स्ट्रोक, चौकार. चौकाराची मदत मिळते. धाव संख्येला आकार, धाबा लागल्या जातात ते 17 धाबा. हा टॉस तुम्ही बघतायत. कैलास उरंडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस जिंकलाय उसगाव बंधारा. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि साई स्पोर्ट्स उसगाव टीमची बॅटिंग असेल, त्यामुळेच बॅटिंग करता तयारीत राहायचंय. मॅच कडे आपण वळतोय. विजय या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो विजयाच्या दिशेने पुढे जाईल. विजयाच्या दिशेने त्याला पुढे बाईच्या स्वरूपात पुढचा मॅच खेळण्याची संधी मिळेल. नवीन बॅटर आता, नवीन बॉलर आता आलाय विजय गोंड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फलकावर 17. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 13. 12 मध्ये 13ची आवश्यकता. आदरणीय अरुणजी सापटे, नितीनजी सापटे, संदीपजी सापटे यांचं मोलाचं सहकार्य या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांचा आम्ही शतशः आभार मानतोय. इथे आभार मानावं लागेल या फिल्डरचं, कारण दूर म्हणून ह्या चेंडूला जेच करणं कठीण होतं, तरी सुद्धा अप्रतिम शेल टिपलाय आणि अडथळा बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीम करता. विकेटचं पतन, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 17. विजय गोंड याला सफलता मिळाली. विकास भोईर याने हा झेल टिपलाय. नवीन बॅटर आता सूरज येतोय, कारण या आधी बाद झालेला खेळाडू आपण बघितलं गणेश. 3 धावांचे योगदान त्याचं पाहायला आलं. आदेश यांनी 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 10 धावा बनवल्या होत्या. विषय एका चौकाराच्या साहाय्याने खेळतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 17. आता मधल्या फळीतील फलंदाज आलाय सूरज घाटा. विजय गोंडला असेच चेंडू टाकावे लागतील, कारण पहिला जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतो त्या षटकामध्ये जास्त चोख बसलाय, मार बसलाय आणि त्यामुळेच इथे योग्य रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज विजय तयार. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेले, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेले. प्रोटेक्शन चांगलं केलंय. सीमेची सुरक्षा करण्याकरता आपले भारतीय सैन्य दलाचे जवान जसे सीमेलगत तैनात असतात आणि कुठलाही मार झेलण्याची तयारी दर्शवतात, तसंच इथे हे जवान आहेत या टीमचे.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉलवर हल्ला केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा विकास कामगिरी करतो झकास. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धाब्याची नोंद होते. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 19 वर 19. 2 गडी बाद 19 धाबा जिंकण्याकरता अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता. पुढचा बॉल पुढे येऊन खेळायचं होतं. गॅप मध्ये चेंडू टाकला. बॅकवर्ड पॉइंट गलीच्या दिशेने चेंडू वळत होता. दोघेही खेळाडू चुस्त तंदुरुस्त वाटतात, कारण ज्या हालचाली त्यांच्या आपण बघितल्या हुलकावणी देण्याचं काम करतायत. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 20. 10 धाबांची आवश्यकता उरलेल्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि गरज आहे 10ची. लहान मुलं सुद्धा खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले. भवितव्य आता उज्ज्वल आहे या लहान मुलांचं. शॉर्ट बॉल होता. अंतिम क्षणी बॅटचं प्लेट ओपन केलंय. आडव्या बॅटचा वापर केलाय. मनगट ची ताकद लावली. ओ काय घडलंय, काय बिघडलंय इथे. बॅटर सुरक्षित आहे असं वाटतंय, कारण 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. पण पंच सुद्धा निरीक्षण करतायत. 2 धाबांची नोंद होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 22 धाबा. प्रत्युत्तर दाखल तुम्ही बघतायत आई गावदेवी पालिवली टीम आता वरचढपणा दाखवतोय. आई गावदेवी गाय गोठा या टीम संघासमोर. 8 बॉल आणि 8 चेंडूंमध्ये पाहिजेत धाबा. 8 मध्ये 8. या ठिकाणी कोणता संघ लाभेल, कोणत्या संघाची वाट, ती वाट तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघतोय. 8 मध्ये 8 सल्ला देण्यासाठी बॅटर नॉन स्ट्राईक इन कडून पुढे गेलाय. ऑन ड्राईव्ह केला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला मिडॉन मध्ये कळवलं. एकदा मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. आणि होय इथे धोका निर्माण झालाय बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी पालिवली टीमला, कारण त्यांचा आणखीन एक फलंदाज होतोय बाद. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 23 धाबा. 3 बाद 23. आता नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत ते प्रमोद. बाद झालेला खेळाडू आपण बघितला नुकताच. बाद झालेला सूरज संघाकरता 3 धाबांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. विजय 1 चौकार आणि दुहेरी धाबांशी 6 वर खेळतोय. आदेश आणि संघासाठी 10 धाबांचं योगदान दिलं. म्हणजेच क्रिकेट हा खेळ कुणा एकट्या दुकट्या खेळाडूवर अवलंबून नसतो. प्रत्येकाने आपलं 100% योगदान द्यायलाच पाहिजे, कारण आपल्या हाताची बोट आपण अशी एकत्रित केली ना तर ती एकी बनते. ती एकी तुमच्या 11 मध्ये असायला पाहिजे. ती युनिटी तुमच्या 11 खेळाडूंमध्ये असायला पाहिजे. तुम्हाला त्यामुळेच चांगला प्रतिसाद सुद्धा मिळू शकतोय तुमच्या सपोर्टर्स लोकांचा. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 3 गडी बाद 23 धावा. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत 7. 7 मध्ये 7. सायकिनकडे बॅटर जर आपण बघितलं, बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भाताने ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय मंगळ भोये साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय आणि मला वाटतं चौकाराच्या मदतीने त्यांचं स्वागत केलंय. 4 धावा मिळत आहेत. भाताने ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय मंगळजी भोये साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 मध्ये आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. भाताने ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मंगळ भोई साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. मॅच कडे आता वळतोय. काय स्थिती निर्माण झालंय, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27. शेवटच्या 7 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजे 3. 6 चेंडूंमध्ये 3 ची आवश्यकता. चौकार खेचला बॅटरने. विजयने तो चौकार खेचलाय आणि त्यामुळेच धावसंख्येला आकार येताना दिसलाय. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी तितकीशी खास झाली नव्हती.
आदेश मागणा ठरला होता, 16 धाबा खर्च केला होता. नागेशने जे दुसरे षटक होतं ते प्रभावी टाकलं. अनिकेतने शेवटच्या षटकामध्ये सुद्धा कमीत कमी धाबा दिल्यात. परंतु प्रत्युत्तर दाखल जर आपण बघितलं, प्रत्युत्तर दाखल चांगला प्रतिकार केलाय गणेशने. आदेशने सुद्धा चांगला धावा बनवल्यात. विजयने तिसऱ्या क्रमांकावर येऊन चांगल्या धावा बनवल्यात. इथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्या झाली 28. आता फक्त 2 धावेची आवश्यकता 5 बॉल मध्ये. मंगळचे भोये बेळवाडी खंडेपाडा येथून बिलॉंग करत आहेत. भातारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3 बॉक्स चेंडूंचे देण्यात आलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. लाख लाख धन्यवाद साहेब तुमचं. वळूया मॅच कडे. ओह, दांडी गोल, विकेटचं पतन. यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने ते वाकवल्या. झाले काम तमाम. विकेट डाऊन. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही मॅच संपला नाही. 2 धावांची आवश्यकता 4 बॉल मध्ये. 4 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. ऑफ स्टम्पर सफल झालंय. आणि ज्यावेळेस अशी कृती बॅटर करतात ना, त्यावेळेस त्यांना ठाऊक असायला पाहिजे की त्याचा ऑफ स्टम्प नेमका कुठे आहे आणि लेग स्टम्प नेमका कुठे आहे. बॅटिंग क्रीज चा वापर चांगला व्हायला पाहिजे. बॅटिंग टर्न्स चांगला दिसायला पाहिजे. धावसंख्या धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धाबा. नवीन बॅटर खेळण्याकरता मार्गेश कडव. मार्गेश मागच्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी त्याची. आणि गावदेवी पालवली संघाकडून खेळत असताना ते षटक बघितलं आपण. 3 विकेट्स आणि 1 धाव खर्च केली होती त्या खेळाडूने. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक युटिलिटी क्रिकेटर. अष्टपैलू खेळाडू म्हणजेच युटिलिटी, उपयुक्त असे खेळाडू असतात. आणि हल्ली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा तुम्हाला खेळायचं असेल, T20 इंटरनॅशनल मॅचेस खेळायचे असतील तर तुमच्यामध्ये अष्टपैलुत्व असायला पाहिजे. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल. चेंडूला दाखवलं होतं आणि अगदी योग्य पर्याय निवडलाय. चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिलंय. मॅक्सिमम पटका, सिक्सर. मॅचला संपवलंय. अशा रीतीने या मॅच मध्ये विजय संपादन केलाय आई गावदेवी पालवली टीमने आणि त्यांना बाय सुद्धा मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. लाईनअप मध्ये जातील, हँडशेक करतील आणि अर्थातच मैदान सोडलं जाईल. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ती चर्चा आपण करूया. विजय जाधव इज द मॅन ऑफ द मॅच. मधल्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग त्यांनी केली. विजय जाधव याचं योगदान आपण बघूया. आपल्या संघासाठी बनवलेल्या धावा त्याच्या मॅच समरी मध्ये आपण बघतोय.